नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय? आपल्यातील काही जणांना योग काय असतो आणि त्याचे महत्त्व किती आहे हे माहितीच नाही. हा दिवस शुभ आहे की अशुभ आहे किंवा या दिवसाचे किती मोलाचे स्थान आहे बऱ्याच लोकांना माहीत नाही. आज आपण आपल्या या ब्लॉगमध्ये गुरुपुष्यामृत योगाविषयी माहिती पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पुष्य नक्षत्र गुरुवारी असल्यास त्या योगास गुरुपुष्यामृत योग असे म्हणतात. गुरुपुष्यामृत योग फार क्वचितच बनतो. ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येते त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असतो. हा योग सर्व कार्यात शुभ मानला जातो. गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास शुभ आणि अद्भुत फळदायी योग बनतो. या दिवशी तुम्ही सोने खरेदी करू शकता किंवा आणखी काही महत्त्वाची कामे देखील करू शकता. नवीन व्यवसाय देखील सुरू करू शकता. गुरुपुष्यामृत या दिवशी करायचे काही उपाय. गुरुपुष्यामृत योग आहे या दिवशी आपण काही उपाय करायचे आहेत. या उपायांनी आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रसन्न करू शकतो. त्याचप्रमाणे आपल्या गुरूंना, आपल्या स्वामी समर्थ महाराजांना, दत्त महाराजांना प्रसन्न करून घेऊ शकतो. या दिवशी लवकर उठून अंघोळ करताना पाण्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे. अंघोळ झाल्यानंतर आपल्या घराच्या अंगणात हळद आणि गोमूत्र टाकलेले पाणी शिंपडायचे आहे. त्याचबरोबर आपल्या घराच्या कानाकोपऱ्यात देखील हे पाणी शिंपडायचे आहे. तसेच हा उपाय आपण प्रत्येक गुरुवारी केला तरी देखील चालतो, कारण असे पाणी शिंपडल्याने घरातील आणि घराजवळील परिसरातील नकारात्मकता दूर होते. हे सर्व झाल्यानंतर घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ पुसावा. त्यावर गोमूत्र आणि हळद मिश्रणाने स्वस्तिक काढायचे आहे. त्यावर अक्षदा वाहायच्या आहेत. नंतर सर्व घराची साफसफाई करायची. आपल्या घरातील किचन स्वच्छ करून घ्यायचे आहे. किचनमधील भिंतीवर जिथे गॅस ओटा बनवलेला आहे तिथे त्या भिंतीवर तुपाने आणि हळदीने स्वस्तिक काढायचे आहे. किचन ओट्यावर तुपाचा दिवा लावायचा आहे. देवघराची साफसफाई करायची आहे आणि देवांची पूजा देखील करायची आहे. घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबऱ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे. गुरुपुष्यामृत या दिवशी करावयाच्या काही सेवा. गुरुपुष्यामृत या दिवशी काही सेवा करायच्या त्या पाहूयात. आपल्या देवघरातील श्रीयंत्रावर कुंकुम अर्चन करावे किंवा 1 रुपयाच्या नाण्यावर कुंकुम अर्चन करावे. त्यानंतर ते नाणे तिजोरीत ठेवावे. जिथे आपण रोज आपल्या घरातील आलेली लक्ष्मी ठेवतो, रोज आपण जेथे पैसे ठेवतो तेथे ते नाणे ठेवायचे आहे. हे कुंकुम अर्चन केलेले कुंकू दररोज आपल्या कपाळी लावायचे आहे. असे केल्याने खूप छान असा अनुभव येतो. गुरूंची सेवा करायची आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत 11 माळी जप करायचा आहे. श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा देखील जप करायचा आहे. त्यानंतर आपल्या कुलदेवतेची सेवा करायची. ओम कुलदेवताय नमः असा जप करायचा आहे. असा जप करत 1 जपमाळ पूर्ण करायची आहे. महालक्ष्मी अष्टकम 16 वेळा म्हणायचे आहे. कनकधारा स्तोत्रम एकदा म्हणायचे आहे. हे तुम्हाला आपल्या नित्यसेवेमध्ये भेटून जाईल, नाहीतर यूट्यूबवर उपलब्ध आहे. हे ऐकू शकता आणि म्हणू देखील शकता. गीतेचा 15वा अध्याय 1 वेळा वाचायचा आहे. त्यासोबतच महालक्ष्मी मंत्राची 1 माळ जप करायची आहे. विष्णू गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, नवार्णव मंत्र सर्व मंत्राचा देखील 1 माळ जप करायचा आहे. जपमाळ करणे शक्य नसेल तर निदान 11 वेळा तरी एक मंत्र म्हणायचा आहे. व्यंकटेश स्तोत्र पण पठण करायचे आहे. त्यानंतर शंखनाद करायचा आहे. आपल्याकडे जर शंख नसेल तर घंटा वाजवावी. सर्व सेवा केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रसन्न होतील. या सर्व सेवा करताना मन प्रसन्न ठेवा. आपले मन शुद्ध आणि पवित्र ठेवा. अशा छोट्या छोट्या उपाय केल्याने आणि सेवा केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू याचप्रमाणे आपले गुरुही आपल्यावर प्रसन्न होतील. माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.